दारुडे इतके झाले महाराज की दहाव्याला जायची लाज वाटते, लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी चाळाली मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा. दारूनं गावांचं वाटोळं केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची, कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही, दिला नाही. पाप केलंय त्या बापानं. बनेल मळालं तर त्यांना पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पाप केलंय त्या बापानं. कुठे आहे आम्ही? आम्ही कुठे आहे? एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय? काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय, की मला बाप नाही? काय माहिती? की पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई पोराला पदराखाली जागते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात. ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात, हसतात. काय माहिती त्या पोरांना? ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जागते आणि म्हणते, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करतय, माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना, मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वाट्यावर बसत आहे आणि ती पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही, मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे, नाही मिळणार. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम, माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतंय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय, आई मेलाय ना माझा बाप, मेलाय ना आई, सांग आई मेलाय ना माझा बाप. आई पोराला पदराखाली जागते, डसडसा रडते, ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे रे, पाणी ओतीत आहे. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे. इतकं दारूनं गावांचं वाटोळं केलं. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 80% दारुड्यांची घरातली चित्र आहे. आहेत का नाही? 80%. आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं, बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळन तुला काय वाटत. वय एका विधवा मुलीचा भाऊ, वय एका विधवा मुलीचा बाप, आणि मग कळन तुला काय भानगड. अहो लग्न जमावणारे दलाल नीट ऐका. कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता, तुमचं वाटोळच होणार. हो वाटोळ कशाला? दुसऱ्याची जिंदगी इकडून 50 घेतो आणि तिकडून 50 घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करतो. हा विनोद नाही, हा विनोद आहे, हा विनोद आहे. विठाल विठाल का दारू प्यायची, का दारू प्यायची? समाधान लागतं. एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला. अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं? काय वाटलं नाही? एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का? सगळं विका, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. हो अरे एक तर 2 गोष्टी होतील, एक तर गरिबी येईल नाही तर श्रीमंती येईल. आणि काय फरक पडलं? गरीबही असला श्रीमंत. आता एक वाक्य सांगू का? तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल. फरक काय? आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय.
श्रीमंत डोळे वाचून झोपते का? आणि गरीबही असलं श्रीमंत असलं तरी तोंडानच जेवतोय. श्रीमंतानं जागा बदलावली का खायची? काय माणसे. आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. अहो अरे तुम्हाला नाचायचं नाही, इथं नाचा ना. कोण नाही म्हणलं? अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा, इथं देव नाचलाय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. देवा बोला भंगा. जनी म्हणे देवा बोला भंगा. ओ जनी म्हणे देवा बोला भंगा. जनी म्हणे देवा बोला भंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे टाळी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. चला आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. तुम्ही काय चिंता करायची नाही, मी कुठं जाऊ द्या. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीराला न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक अट आहे, ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. ती म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन, त्यात काय विशेष आहे? काय पोरग, काय माणसं म्हणते बा झालं बा त्याला पोरग, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं म्हणते बा लागलं बा त्यांची हिरीला पाणी, मग आता खाल्ल्यावर काय लागल? खाल्ल्यावर राखेल लागन का? काय माणसं, काही पागल माणसं आहेत. पोरग झालं, अख्ख्या गावांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तुझी का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा का? ते कोणाला जमलं नाही, ते तुला जमलंय. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टेट असला, पार उताना पडायला लागलं का टेट असला, पार दात वाजवायला लागलं का टेट असला, पार तुला हाणताना टेट असला ठोय. आज मला पोऱ्यानं लाईट बंद करून आणला, हाच आमचा आजचा पराक्रम. टेट असला. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे, मग त्याच्यात काही मजा नाही. आता काय आम्हाला म्हणते काय माणसं, महाराज आम्हाला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटाना, माझा काही समज आला? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? अरे आम्ही कीर्तनकार आहेत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे गडी. वा. फेटा आम्ही बांधायचा, कंबर आम्ही बांधायचं. कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. मग ज्ञान यायला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली, शरीराला पिडावे. दुसरी आठ, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. आता उत्तर ऐका, मायाना म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही, तेवर बोध नावाचा मुलगा होत नाही. जेवर बोध नावाचा मुलगा होत नाही, तेवर ज्ञान येत नाही. आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत नाही. मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला आता ही म्हातारी बेली पाहिजे, आणि म्हातारी आहे नांगाट. ही म्हातारीलाही कठीण आहे, आणि हा सगळा तमाशा या म्हातारीनं केलाय. नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज, जगाचा ना आपला काही संबंध नाही. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाचा नातू नाही. तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पोऱ्या आहे. आता पुढचं वाक्य सांगू का, तुमच्या पोऱ्याचा तुमचा सुद्धा काही संबंध. काय प्रत्येकाचं येणं वेगळं, प्रत्येकाचं जाणं वेगळं, प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं क्रियामान वेगळं, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया. आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हातारी मारणं गरजेची आहे. आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केलाय.
सगळा तमाशा. अहो एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, पागल होती पळून गेली, तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला, ती मला मेली मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, आणली बाळातपणाला. आणि त्यांना विचारलं काव आणली, आपलेच दात, आपले. हा तमाशा कोणाचा आहे? हा म्हातारीचा तमाशा आहे, हा म्हातारीचा तमाशा आहे. आता काय माणसं म्हणते बा घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, गपची बा, तुझं काहीच नाही, तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मग सरपण, 1.5 किलो मुरमुऱ्या, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 अगरबत्त्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. हा बाकी आज सगळा मायेचा तमाशा आहे. पुढचं वाक्य सांगू का? कटेवर हात ठेवून विटेवर वासला पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी जगाचा ना आपला काहीच. वा. हो त्याच्या पुढचं वाक्य, ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत. बाकी हा सगळा मायेचा तमाशा. हो आणि ही म्हातारी मारणं आपल्याला गरजेची आहे. बरं म्हातारी आपण मारली असती कीर्तनात, मारूच आपण तिला, पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे. म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही. आता म्हातारी राहती कुठं हे माहित नाही का? म्हातारी नाही, म्हातारी राहती कुठं हे माहित नाही, पण म्हातारी, तुम्ही आजारी का काय? म्हातारी हाय. मग म्हातारी आपण ज्ञानोबारायला विचारू. ज्ञानोबाराय म्हणतात पाहे पा शरीराची या गावा, शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं. मग म्हातारी मारायचं कसं? पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय. या म्हातारीला नाही नवरा, पण पोर आहेत 16. म्हातारीला नांगाट, म्हातारीला नवरा नाही पण पोर 16 आहेत. ऐका आता 16च्या 16 पोरं पटकान. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, आणि काम जीवाला त्रास देतोय. काय नावलं आहे? इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला कलंक लागला काम, विष्णूला कलंक लागला काम, विश्वामित्र तपया खाणी, कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे भुलले थोर थोर, तेथे जीव किती पाम. वा. काम. आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती गाड्यानं. 60,000 वर्ष, दुपार नाही, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, दाढी जमिनीला टेकली. त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसले. याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, ती आली इंद्र महाराजांना म्हणली, व्हाय यू बिकम नर्वस? हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे सांगितलं तर व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. ती म्हणली डोंट वरी अबाउट इट, डू नॉट इरिटेशन, वर्क इज डिपेंड्स अपॉन मी. तिनं सांगितलं काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती गेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लर आणि तिनं एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. त्याची दाढी जमीनला टेकेल होती, डोळेच उघडली त्यानं. तो म्हणला बस इश्क है मेरी जिंदगी. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, अगर तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क है मेरी जिंदगी है, फुले गुलाब का लाडका है गरीब का. ती म्हणली पागलपणा करू नका, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात मग पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य. 9व्या अध्यायात ओवी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. तिने इंद्र महाराजांना सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला. पुरावा, विश्वामित्र तपया खाणी, कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे भुलले थोर थोर, तेथे जीव किती पाम.